गिरवाणवाडीत पुन्हा एकदा स्वागत. तसंच पुढचा समास आहे इथे राम लक्ष्मणौ. राम लक्ष्मणौमध्ये आपल्याला दिसतंय रामः च लक्ष्मणः असा त्याचा विग्रह होईल. नंतर आहे नीलकंठ. आता हा एक वेगळ्या प्रकारचा समास आहे. नीलकंठ म्हणजे निळा आहे कंठ ज्याचा असा तो. दॅट मीन्स लॉर्ड शंकर. म्हणून नीलः कंठः यस्य सह नीलकंठः अशा प्रकारे हा एक वेगळा समास आहे. त्यापुढे एक सामासिक शब्द दिलेला आहे एकदंतः. आता त्याचा पण विग्रह असा आहे तो एकः दंतः यस्य सह एकदंतः. म्हणजे कोण तर गणपती बाप्पा ज्याचा एकच दात आहे असं. आणि शेवटचा समास दाखवला आहे इथे प्रतिदिनम. आता इथे वैशिष्ट्य दाखवलं आहे की प्रत्येक दिवशी होणारी क्रिया आणि म्हणून त्याचा विग्रह आहे दिने दिने इट इज प्रतिदिनम. म्हणजे ह्या उदाहरणांवरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की समास म्हणजे काय तर संक्षेप असतो, एक थोडक्यात सांगितलं गेलेलं आहे. शब्दाः सम्यक् अस्यन्ते यत्र सह समासः. समासः भाषायाः महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे आणि ते अर्थानुसार असतात. बघा, समासः अर्थमनुसरन्ति. संधी समासयोः कृते पदद्वयमेव आवश्यकं किंतु तयोर्भेदः द्रष्टव्यः. म्हणजे दोघांसाठी पदं आवश्यक असतात, संधीसाठी पण आणि समासमध्ये पण संधी हे उच्चारण प्रधान असतं तर समास अर्थप्रधान असतो. ओके. आणि इथे विभक्ती प्रत्ययांचा लोप होत नाही, लोपः न भवती, पण इथे मात्र विभक्ती प्रत्ययांचा लोप होतो. जसं की इथे बघा दिने दिने मध्ये सप्तमी विभक्ती गेली आहे आणि समासामध्ये मात्र प्रतिदिनम आलं आहे फक्त. ओके. आणि इथे मात्र जसं की आता सूर्यस्य उदयः, तर इथे स्य आणि उ मिळून त्याचं ॲडिशन होते आणि सूर्यस्योदयः ही संधी झालेली आहे. ओके. पण सूर्यस्य उदयः असं जेव्हा आपल्याला एकत्र म्हणायचं असेल तर समासमध्ये मात्र आपण त्याला सूर्योदय घेतो, म्हणजे पूर्ण स्य हा शब्दच तिथे ड्रॉप झालेला आहे, अक्षर. अशा प्रकारे संधी आणि समास हे वेगवेगळे आहेत. हे थोडक्यात तुम्हाला समजलं असेल. आता पुढे आहे सामासिक शब्दांमध्ये दोन पदे असतात, पदद्वयम. तर पहिला भाग जो असतो त्याला आपण म्हणतो पूर्वपद आणि पुढच्या भागाला म्हणतो उत्तरपद. जसं की आता हा एक समास आहे सूर्योदय. ओके. तर ह्यामध्ये पहिलं पूर्वपद आहे सूर्य आणि उत्तरपद आहे उदय. नीळकंठ. नीलकंठमध्ये पूर्वपद आहे नील आणि उत्तरपद आहे कंठ. आता पुढे त्यांनी काय म्हटलंय, पदस्य प्रधानत्वं क्रियापदेन सिद्ध्यति आणि प्रधानत्वेन समासानां चत्वाराः प्रकाराः. म्हणजे कुठलं पद प्रमुख आहे हे आपल्याला क्रियापदावरून समजतं आणि त्या मुख्यत्वानुसार 4 प्रकारचे समास आहेत असं त्यांनी इथे सांगितलंय. आता बघा तुम्ही, म्हणजे जेव्हा पूर्वपद इम्पॉर्टंट आहे, उत्तरपद इतकं इसेन्शियल नाही आहे, तर अर्थप्रधानत्व कशामुळे मिळणार आहे तर पूर्वपद प्रधान समास. मग अशा समासाचा कुठला प्रकार असणार आहे तर अव्ययी भाव. जसं की प्रतिदिनम हा या प्रकारचा समास आहे, कारण की इथे दिन महत्त्वाचं नाही आहे तर प्रत्येक दिवशी होणारी क्रिया म्हणून प्रतिदिनम म्हणजे पूर्वपद प्रधान समास झाला हा अव्ययी भाव. नंतर दुसरा समास असतो उत्तरपद प्रधान. याचा अर्थ काय तर यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं नसून पुढचं पद महत्त्वाचं आहे. जसं की बघा दशरथ पुत्र. आता दशरथ पुत्र हे कोणाला इंडिकेशन आहे तर रामासाठी. दशरथ पुत्र म्हणजे राम. ओके. तर याच्यातून राम डिनोट केला जातो. दॅट मीन्स हिअर सेकंड वर्ड इज इम्पॉर्टंट. द सन ऑफ दशरथ इज इम्पॉर्टंट. Hence, this samas is uttarapada pradhanah and name of that particular samas is tatpurushah. But there are constructions where both the words are important. For example, such a samas is called as ubhayapada pradhana. Ubhaya means two. Purvapada is also important and uttarapada is also important. That means both are equally important. Hence, type of the samas is dvandva. इक्विवॅलंट आहेत दोन्ही पण एकामेकाला, तोलास तोल असं. आणि मग असं उदाहरण आहे राम लक्ष्मणौ. हे आहे राम हच लक्ष्मण हच राम लक्ष्मण असा हा द्वंद्व समास झालेला आहे. आणि एक टाईप आहे त्याला म्हणतो आपण बहुव्रीही समास. त्याचं लक्षण काय आहे तर अन्य पदप्रधान. म्हणजे इथे पहिला शब्द पण महत्त्वाचं नाही आहे आणि सेकंड पण नाही आहे. मग असा जो समास असतो की दोनही पदांशिवाय
दुसरंच काहीतरी महत्त्वाचं सांगितलं जातं त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. एक्झाम्पल आहे नीलकंठ, म्हणजे ब्ल्यू, निळा रंग पण महत्त्वाचा नाही आहे आणि कंठ घसा पण महत्त्वाचा नाही आहे. तर ज्याचा घसा निळा आहे असा तो म्हणजे निळकंठ. ओके, म्हणजे तो महत्त्वाचा आहे, म्हणून याला म्हटलेलं आहे बहुव्रीही समास. तर इथे साधारण ढोबळमानाने समास म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. आता ह्याच्या पुढे आपण एक एक समासाची डिटेलमध्ये माहिती करून घेणार आहोत. पहिला प्रकार आहे उभय पदार्थ प्रधानः द्वंद्व समास, आणि त्यामध्ये पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. आता बघा उदाहरणं इथे दिलेली आहेत. चंद्र सूर्य, चंद्र च सूर्य च, दोनही शब्द महत्त्वाचे आहेत. ओके, आणि म्हणून इथे समास झालेला आहे इतरेतर द्वंद्व. उभय पदार्थ म्हणजे दोनही पदे महत्त्वाची. बालक बालिका, आता हा पण एक समास आहे. बालक पण महत्त्वाचे आहेत आणि मुली पण महत्त्वाच्या आहेत. सो प्रत्येकाचा बहुवचन. आता इथे कारण की द्विवचनातला हा समास होता. सूर्य टेल्स अस दॅट दिस इज इन द्विवचन, आणि म्हणून प्रत्येक, कारण की चंद्र पण एकच असणार आहे, सूर्य पण एकच असणार आहे, म्हणून इथे आपण एक वचन घेतलं होतं. तर असं तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. विग्रह नीट म्हणत लिहायचं आहे, आणि म्हणूनच संस्कृत ही उच्चारण प्रधान भाषा असल्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. व्हेरी क्लिअरली वी कॅन सी हिअर दिस इज द ड्युएल, द्विवचन. सो चंद्र च सूर्य च असं त्याचा विग्रह आहे. अँड हिअर सिन्स बालिका दिस इज बहुवचन, द समास इज इन बहुवचन. सो each and every word is in बहुवचन, and so we are writing here बालकाः च बालिकाः च, and name of the compound is इतरेतर द्वंद्व समास. Again वृक्ष लताः, here also बहुवचन tells us that so many objects are there, and so this samas is in बहुवचन, and we can write this as वृक्षाः च लताः च, this way. इतरेतर, इतर प्लस इतर मीन्स भिन्न पदानी एकत्र प्रयुज्यन्ते अत्र. सो मेनी ऑब्जेक्ट्स आर यूज्ड ॲट अ टाईम. वैशिष्ट्य काय आहेत त्याची, तर लघुशब्द प्रथमः भवेत. समस्त पदम नित्यम द्विवचने वा बहुवचने असते. इट इज ऑलवेज इन आयदर ड्युएल द्विवचन और बहुवचन. देन लिंगम उत्तर पदानुसारम, सेकंड वर्ड जो आहे त्याच्यानुसार त्या समासाचा तो स्त्रीलिंगी असणार आहे का बहुवचनी असणार आहे ते समजतं. विग्रहे प्रतिपदम प्रथमा विभक्ती ही योजनीय. विग्रह करताना बघा प्रत्येक ठिकाणी प्रथमा विभक्तीतच विग्रह केलेला आहे. आणि विग्रहे प्रतिपदम च इति अव्ययम उपयोक्तव्यम, प्रत्येक पदानंतर च हे अव्यय वापरावे लागते, कारण की आपण त्यांचं कलेक्शन करत आहोत ना, मुले आणि मुली, किंवा झाड आणि वेली आणि इतर सर्व असं घ्यायचं आहे, आणि म्हणून आणीसाठी आपल्याला च हा शब्द वापरायचा आहे. ठीक आहे. सो कृती दिलेली आहे, ॲक्टिव्हिटी. चित्रम दृष्ट्वा समस्त पदानी लिखत. फर्स्ट इज पत्रपुष्पाणी, ते आपल्याला दिसतंच आहे, अनेक वचन दिसते. सो आपण समासाचं नाव लिहिलं पत्रपुष्पाणी. आता बघा इथे आपल्याला दिसत आहे एकच मार्जक आहे आणि एक सुधाखंड आहे. ओके, आणि म्हणून आपण या समासाचं नाव लिहू शकतो सुधाखंड मार्जकौ. नाव म्हणजे इथे समास पद लिहू शकतो. सुधाखंड, कारण की दोन्ही मिळून दोनच वस्तू झालेल्या आहेत. पुढचं असणार आहे, तुम्ही बघू शकता किती ऑब्जेक्ट्स आहेत, तर पुष्कळ आहेत. सो मेनी 5 स्पून्स आर देअर अँड मग त्यानुसार आपल्याला चमच, चषकाः अशा प्रकारे तुम्ही हे बहुवचनामध्ये तो सामासिक शब्द लिहू शकता. बोल्स अँड स्पून्स आर देअर. सो चमच चषकाः अशा प्रकारे नाव लिहिता येईल. नंतर आहे कृती 2. चित्रम दृष्ट्वा समास विग्रहम लिखत. स्कंद आणि गणेश इथे दिलेला आहे, म्हणून मग आपल्याला दोनही एकवचनामध्ये इतरेतर द्वंद्व लिहिलेला आपण. स्कंद च गणेश च. आता इथे बघा कोण कोण दिसत आहे, तर वाघ दिसत आहे, सिंह दिसत आहे,
आणि गज पण दिसत आहे. तर आपण हे सगळे सेपरेट करून लिहू शकतो. व्याघ्रः च सिंहः च गजाः च. कारण की बहुवचन आहे म्हणून शेवटचा शब्द मी इथे एकत्रित असं गजाहा लिहिलेला आहे. आणि पुढचं आहे तालः च. एकच कुलूप आणि एकच किल्ली आहे. सो किल्लीसाठी शब्द आहे कुंचिका. कुंचिका च. तालः च कुंचिका च. अशा प्रकारे हा विग्रह इथे झालेला आहे. चित्रं दृष्ट्वा समस्तपदं समास विग्रहं च लिखत असं त्यांनी दिलेलं आहे ते. आता इथे आपल्याला चित्र दाखवलेली आहेत आणि त्यानुसार आपल्याला विग्रह पण लिहायचं आहे आणि समासाचं नाव पण लिहायचं आहे. तर आता बघा तुम्ही इथे काय दिसत आहेत तर द्राक्षा आणि नारंग. आता हे दोनही ऑब्जेक्ट्स आहेत तर म्हणून आपला समास बहुवचनामध्ये होईल आणि त्याचं नाव येईल द्राक्षा नारंगानी. आणि विग्रह कसं येईल? विग्रह येईल द्राक्षाः च नारंगानी च. अशा प्रकारे त्याचा विग्रह येईल. नंतर इथे आपल्याला पेन्सिल्स दिसत आहेत आणि पेन दिसत आहेत म्हणजे अंकनी ॲज वेल ॲज लेखनी. पण अंकनी किती आहेत तर बहुवचन दिलेलं आहे. सो अंकनी लेखन्यः अशा प्रकारे आपण ह्याचा सामासिक नाव लिहू शकतो. अंकनी लेखन्यः असा हा बहुवचनामध्ये समास झालेला आहे. आणि विग्रह कसा येईल तर विग्रह येईल प्रत्येक शब्द बहुवचनामध्ये. अंकन्यः च लेखन्यः च. हा झाला त्याचा विग्रह. पुढचा समास आहे इथे शिव आणि पार्वतीचं हे चित्र आहे. तो सामासिक शब्द येणार आहे शिव पार्वत्यौ. आता पार्वत्यौ म्हणजे समास हा स्त्रीलिंगी झाला. नदी नद्यौ हे त्याचं द्विवचनी रूप झालं आणि त्यानुसार शिव आणि पार्वतीचं द्विवचन येईल पार्वत्यौ अशा प्रकारे. आणि म्हणून विग्रह मात्र येईल शिवः च पार्वती च. हा त्याचा विग्रह येणार आहे. चटका आणि पिपीलिका. मग समास हा द्विवचनातच येणार कारण की दोघीच जणी आहेत आणि म्हणून द्विवचनी समास कसा येईल तर चटका पिपीलिके. हा द्विवचनामध्ये समास झाला. आणि विग्रह कसा येणार आहे त्याचा तर चटका च पिपीलिका च. अशा प्रकारे त्याचा विग्रह येऊ शकतो. आता पुढे तुम्हाला दिसत आहे इथे एक मासा दिसतोय मत्स्य आणि मंडूक दोन्ही मिळून द्विवचनाचा समास होणार आहे आणि म्हणून आपण समासिक नाव लिहिणार आहोत मत्स्य मंडूकौ. हे झालं समास मत्स्य मंडूकौ. आणि विग्रह मात्र येईल मत्स्यः च मंडूकः च.
तसंच आता 3 ऑब्जेक्ट्स आहेत इकडे. एक आहे अंकनी, एक आहे लेखनी, एक आहे कर्गज. आणि मिळून तिघांचा मिळून बहुवचनी समास येणार आहे. कसा येणार? अंकनी, लेखनी, मार्जकाः. आणि विग्रह येईल अंकनीच, सगळे सेपरेटेड बाय च जस्ट. अंकनीच, लेखनी च, कर्गज ह च. नेम ऑफ द कंपाऊंड इज इतरेतर द्वंद्व. हे दिलेलं आहे त्यांनी. तिसरा द्वंद्वचा दुसरा प्रकार आहे जो आहे समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व जनरली कधी होतं? बहुधा शरीराचे अवयव किंवा जन्मजात जातवैरत्वम और बॉडी पार्ट्स और नित्य साहचर्य मीन्स ऑलवेज कंपॅनियनमध्ये असलेल्या ऑब्जेक्ट्स अँड सूक्ष्मजीवा फॉर दिस टाईप सच अ समाहार द्वंद्व इज देअर. किंवा बॉर्न एनिमीज जिकडे आहेत अशा प्रकारे. जसं की आता बघा, मूषक आणि मार्जार, रॅट अँड कॅट, एनिमीज. सो नो, बॉर्न एनिमीज दे आर. सो तिथे मूषक मार्जारम हा असा समाहार द्वंद्व झालेला आहे. मग याचा विग्रह कसा दिलाय त्यांनी? तर मूषकः च मार्जारः च एतयोः समाहारः. समाहार म्हणजे या दोघांचा ग्रुप असं. हस्तपादम, हिअर शरीरावया, म्हणून यांचा समाहार द्वंद्व होतो. विग्रह कसा येईल? तर 2 हात आणि 2 पाय. हस्तौ च पादौ च एतेषां समाहारः. दिस वे दिस कंपाऊंड इज देअर. हा समास तुम्हाला मॅच द फॉलोइंगमध्ये वगैरे येऊ शकेल. युका लिक्षम म्हणजे स्मॉल ऑब्जेक्ट्स. युकाः च लिक्षाः च एतासां समाहारः. नेक्स्ट इज हरिद्रा कुंकुमम. दीज आर ऑलवेज टुगेदर. सो हरिद्रा म्हणजे हळद, च कुंकुमंच एतयोः समाहारः. सो कलेक्शन ऑफ दीज टू हे इंडिकेट करण्यासाठी एतयोः. सो you can see that always there is a term एतयोः समाहारः or एतेषां समाहारः. means collection of these two objects or collection of these so many objects. हे नेहमीच असणार आहे. जसं की एक साहचर्यमसाठी उदाहरण आहे दुग्ध शर्करम. दूध आणि साखर एकत्रच असतं. सो दुग्धंच शर्कराच एतयोः समाहारः. आणि तिलगुडमध्ये पण नित्य साहचर्यम दिसतं आपल्याला. सो तिलाः च गुडः च एतेषां समाहारः. अशा प्रकारे हा समाहार द्वंद्व इथे समास होतो. म्हणजे आता इथे आपल्याला द्वंद्व समास संपलेला आहे आणि याच्या पुढचे समास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गीर्वाणवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा इतर फ्रेंड्समध्ये पण आवडल्यास. धन्यवाद.